कौमार्य चाचणी समर्थनार्थ जाहीर चर्चा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेल्या दंगलींमुळे झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईत अटक। विद्यमान आर्थिक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता। कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरम इथं निधन। आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार, चाहत्यांवर शोककळा। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो। पाहूया सविस्तर वृत्त। प्रथम विधानसभेच्या आजच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाजही गदारोळातच सुरू झालं। कामावरची चर्चा सुरू करण्यास आग्रह धरला, त्यांनी आपली मागणी घोषणा देत लावून धरल्यानंतर गदारोळ झाला आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 2 वेळा कामकाज तहकूब केलं। आज सकाळी कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात एक प्रश्न झाला आणि गोंधळ सुरूच झाला। बोंडअळीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत दिलेल्या आपल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करा, असा आग्रह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी नेत्यांनी धरला। मात्र काल न झालेली गारपिटीच्या प्रस्तावात याचा समावेश करून एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा, अशी सूचना अध्यक्षांनी केली। ती विरोधी नेत्यांनी मान्य केली। त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला। या गोंधळातच भाजपच्या डॉक्टर अनिल बोंडे यांनी चर्चा सुरूच ठेवली। या दरम्यान विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरूच ठेवली होती। अखेर पुन्हा एकदा कामकाज स्थगित होऊन अध्यक्षांच्या दालनात चर्चा झाल्यानुसार विषयपत्रिकेवर दाखवलेल्या क्रमानुसारच कामकाज करण्याची विरोधकांची मागणी तालिका अध्यक्षांनी मान्य केली आणि कामकाज सुरळीत झालं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। राज्यातल्या सुमारे 2 कोटी पशुधनाला आवश्यक असणारी लाळ्या खुरकत या रोगासाठीची लस तब्बल 7 वेळा निविदा मागूनही अद्याप उपलब्ध करण्यात राज्य शासनाला अपयश आल्यासंबंधीची विधानसभेतली लक्षवेधी सूचना दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर राखून ठेवण्यात आली। वर्षभरात 2 वेळा लस देणं आवश्यक असतानाही ती अद्याप एकदाही देणं शक्य झालेलं नाही। यासाठी संबंधित खात्याचे मंत्री आणि आयुक्त यांचा गैरकारभार जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोप होता। भाजपच्या एकनाथ खडसे यांनी या गंभीर प्रकार असल्यानं दोषींवर कारवाईची मागणी केली। या खात्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हा प्रकार गंभीर असल्याचं मान्य करत उच्चस्तरीय समिती नेमून महिनाभरात कारवाई करण्याचं जाहीर केलं। विरोधकांनी मात्र ही समिती मंत्र्यांची चौकशी कशी करू शकेल, असा सवाल करत आक्रमक भूमिका घेतली। अखेर अध्यक्षांनी ही लक्षवेधी राखून ठेवली। राज्यातल्या क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी आवश्यक सर्व उपाय केले जात असून मुंबईच्या जे रुग्णालयात त्यासाठीचं संशोधन केंद्र स्थापन केलं जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावरच्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली आहे। वळूया विधान परिषदेकडे। जात पंचायतीच्या प्रथांनुसार कौमार्य चाचणी समर्थनार्थ जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापुढे गुन्हा नोंदवण्यात येणार, अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत केली। शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी आज कौमार्य चाचणी आणि अत्याचारांना दिल्या जाणाऱ्या समर्थनाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत असे नियम करणाऱ्या जात पंचायतीवर कठोर कारवाई करायची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली। या लक्षवेधी सूचनेला पाटील यांनी उत्तर दिलं। सामाजिक बहिष्कार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्या घटनांबद्दल प्रसारमाध्यमात येणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून स्वतःहून सुमोटो तात्काळ गुन्हा नोंदवण्यात येईल। तसंच अशा घटनांना चाप लावण्याच्या दृष्टीनं लढा देणाऱ्या लोकांसोबत बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली। ही लक्षवेधी सूचना मांडताना नीलम गोरे यांनी कंजारभाट समाजात आजही जात पंचायतीच्या नियमानुसार कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथा सुरू असल्याचं निदर्शनाला आणून दिलं। संपूर्ण देशात एका संविधानाचा आदर केला जात असताना कंजारभाट समाज आपलं वेगळं संविधान निर्माण करून राज्यघटनेचा अनादर करत आहे, असा आरोपही नीलम गोरे यांनी केला। या समाजातल्या मुलींना अन्यायापासून न्याय आणि संरक्षण देण्यासाठी तसंच या जात पंचायतीवर कारवाई करण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणीही नीलम गोरे यांनी केली। दरम्यान गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या पॅन कार्ड क्लब लिमिटेड या कंपनीची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली।
काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। या कंपनीची आतापर्यंत सेबीने 3000 कोटी तर आर्थिक गुन्हे विभागाने 1500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। सेबी आणि आर्थिक गुन्हे विभाग आता या प्रकरणी एकत्र कारवाई करत आहेत। तसंच सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी मयत असल्यामुळे अद्याप अन्य आरोपींना अटक करण्यात आली नव्हती। मात्र लवकरच या आरोपींना अटक करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या कंपनीने 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं सांगत फसव्या जाहिरातीवर सरकारनं कारवाई सुरू असल्याचं ते म्हणाले। गुंतवणूक संरक्षण कायद्यात अनेक बदल प्रस्तावित असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान कोरेगाव भीमा इथं झालेली दंगल राज्य पुरस्कृत असल्याचा आरोप विरोधकांनी आज परिषदेत केला। या प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणीही त्यांनी केली। त्यामुळे गदारोळातून कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं। आज विधान परिषदेमध्ये जी तारांकित प्रश्नाची यादी होती त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर माझा प्रश्न होता आणि तो भीमा कोरेगावच्या दंगलीचा होता आणि त्या संदर्भात मी आणि इतर सर्व विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी 289 अन्वये सभागृहाचं कामकाज तहकूब करून भीमा कोरेगावच्या दंगलीच्या संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली। या प्रकरणावरून राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या दंगलीमुळे जे नुकसान झालं त्याची भरपाई संबंधित आंदोलनकर्त्यांकडून आणि संस्थांकडून नियमानुसार वसूल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रश्नोत्तरात दिली। भिडे यांच्याबाबत तपास सुरूच असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागानं आज सकाळी अटक केली। आयएनएक्स मीडिया प्रकरणी त्यांना चेन्नई विमानतळावर अटक केली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणी 15 मे रोजी एफआयआर दाखल झाली होती। 2007 साली पी चिदंबरम वित्तमंत्री असताना आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी घेण्याच्या मंजुरीसाठी 305 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून कार्ती यांना 10 लाख रुपये मिळाले असल्याचं म्हटलं आहे। अंमलबजावणी संचालनालयानेही याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे। दरम्यान कार्ती चिदंबरम यांना केलेली अटक म्हणजे मोदी सरकारनं स्वतःचे घोटाळे आणि गैरप्रशासनाकडून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी केलेली कृती असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली। आपला पक्ष सत्याची वाच्यता करत राहील आणि मोदी सरकारचा भ्रष्टाचार उघड करतच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करतायत। नवी दिल्लीत आयोजित बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत। 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत शासनाच्या गरिबांना अनुकूल धोरणांचा आढावा घेतला जाणार आहे। याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाची धोरणं आणि कार्यक्रमांचा गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी, युवा तसंच महिलांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठीच्या मार्गावरही या बैठकीत चर्चा होईल असं पक्षाचे प्रसार माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांनी काल नवी दिल्लीत स्पष्ट केलं। जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसैन यांचं काल 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आगमन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। या दौऱ्यात संरक्षण तसंच आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयांवर द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे। याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनला भेट दिली होती। या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी मदत होईल असं पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे। बातमी आहे कृषी क्षेत्राची। 2017-18 या वर्षात देशात 277.49 दशलक्ष टन एवढं विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज आहे। गेल्या वर्षी 275.11 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादित झालं होतं। 2017-18 या वर्षासाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार डाळींच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होऊन ते 23.95 मेट्रिक टन इतकं होईल असा अंदाज आहे। गव्हाच्या उत्पादनात मात्र 1.40 मेट्रिक टन घट अपेक्षित आहे। भरड धान्याच्या उत्पादनातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होईल असा अंदाज आहे, तर तेलबियांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे। गेल्या वर्षी झालेलं उत्तम पाऊसमान, सरकारचे प्रोत्साहनपर विविध उपक्रम यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन ते विक्रमी स्तरावर जातील असा अंदाज व्यक्त होत आहे। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आज विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। आजच्या दिवसाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांना विज्ञानाबाबतची गोडी वाढावी, वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं
या हेतूनं या शिक्षण केंद्रातल्या सर्व प्रयोगशाळा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही खुल्या ठेवल्या जातात. नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी जगाला रामन इफेक्ट या अद्वितीय संशोधनाची आपली भेट दिली. या घटनेच्या सन्मानार्थ आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेने व्हावा या उद्देशानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या, सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आता अधोरेखित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं असून त्यांचा अभिमान असल्याचं आपल्या संदेशात म्हटलं आहे. स्वच्छ आणि समृद्ध भारत देश निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी आज मंगळवेढ्यात केलं. क्षेत्रीय प्रसार संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि मंगळवेढा नगर परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण महोत्सवाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. स्वच्छतेतून समृद्धी निर्माण होते असंही ते म्हणाले. या महोत्सवाअंतर्गत सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये चित्रकला, रांगोळी, स्वच्छता संदेश असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. सोलापुरातही आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं. अभियांत्रिकी शाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील नीट या परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना बसता यावं यासाठीच्या शहरांमध्ये वाढ करण्यात येऊन यंदा ती 150 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी ज्या शहरातून 4000 पेक्षा जास्त उमेदवारांनी आपले अर्ज भरले आणि ज्यांचा गेल्या वर्षीच्या परीक्षा केंद्रांमध्ये समावेश नव्हता अशा शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यंदा 6 मे रोजी ही नीट परीक्षा होणार आहे. बातमी आहे पुरस्काराची. मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत काल विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार, तर पुण्यातल्या वरदा प्रकाशनाला श्री पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, अविनाश बिनीवाले यांना डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार आणि मराठी विज्ञान परिषद संस्थेला कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याशिवाय विविध साहित्य प्रकारांमधले 35 राज्य वाङ्मय पुरस्कार देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात राहुल कोसंबी, ल. म. कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिकांनाही सन्मानित करण्यात आलं. राज्यपाल राम नाईक यांना यावेळी राज्य सरकारच्या वतीनं लक्ष्मीबाई टिळक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुढील वर्षीपासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात येतील असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी जाहीर केलं. शेतकऱ्यांनी शेतीचं उत्पादन वाढवलं, मात्र उत्पन्न वाढलं नाही. त्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसंच गटशेती करून कमी खर्चात कमी कालावधीत जास्त उत्पन्न घ्यावं असं आवाहन डॉक्टर पी.जी. इंगोले यांनी परभणी जिल्ह्यात केलं. शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या शेती सेवा समूहाच्या वतीनं कळगावमध्ये आयोजित शेतकरी मेळावा आणि चर्चासत्रात ते बोलत होते. नैसर्गिक शेती करून मालाची थेट ग्राहकांना विक्री केली तर शेतकऱ्यांना चांगला नफा होऊ शकतो असं ज्ञानेश्वर बोडखे यांनी यावेळी सांगितलं. तर ग्राहकांची गरज ओळखून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा सल्ला मंगेश भास्कर यांनी दिला. यावेळी सेंद्रिय शेती, गटशेती, प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्थापन अशा 4 सत्रात शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शनही करण्यात आलं. 11व्या भारत रसायन उद्योग परिषदेचं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन झालंय. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत द फ्युचर एनर्जी, मोबिलिटी अँड केमिकल या विषयावर विचारविनिमय होणार आहे. यावेळी रसायन उद्योगातील नामवंत उपस्थित होते. रसायन व्यापारात जगात भारताचा 6वा क्रमांक लागतो.
आपली अर्थव्यवस्था ही रसायन क्षेत्रावर अवलंबून असून तो भारताच्या विकासाचा पाया आहे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. स्वच्छतेचा आग्रह सगळेच धरतात, पण स्वच्छतेच्या आग्रहाखातर स्वतः पुढाकार घेऊन कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणारे तसे विरळाच. मात्र लातूरमधले नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे हे असेच एक स्वच्छाग्रही. कचऱ्यापासून खत निर्मितीचा हा आहे एक अनुकरणीय प्रयोग. लातूरमधले नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्याचं मनावर घेतलं आणि त्या ध्यासातून हा प्रकल्प साकार झाला. लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये ओला कचरा या प्रभागातच कुजवला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. साधारणतः प्रतिदिन आम्हाला 250 ते 300 किलो यापासून खताचं उत्पादन या ठिकाणी होत आहे. तो खत आम्हाला महापालिकेच्या सर्व बगीचांमध्ये आम्ही वापरणार आहोत. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या घरामध्ये वापरण्यासाठी देणार आहोत आणि त्यानंतर मात्र खुल्या बाजारामध्ये त्याची विक्री केली जाणार आहे आणि त्यामधून मिळालेल्या नफ्यातनं प्रभागातील स्वच्छतेचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. ते जो कुजतो कचरा तो एकत्र ठेवायला सांगतो आम्ही आणि जो कुजत नाही प्लॅस्टिक, कॅरी बॅग, नंतर जाड कपट, कागद असा कचरा हा वेगळा करायला सांगतो आम्ही. आमच्या प्रभागामध्ये दररोज घंटागाडी येते. ती ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा नेते. त्यामुळे आमचा प्रभाग स्वच्छ राहतो. त्यामुळे कचऱ्याची काही तक्रार येत नाहीत. स्वच्छ भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम सर्वच प्रभागांमध्ये राबवणं गरजेचं आहे. सध्या तरी लातूरच्या प्रभाग क्रमांक 5 मधला हा कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेणारा राजमार्ग ठरतो आहे. वाढतं शहरीकरण आणि शहरामध्ये निर्माण होणारी कचऱ्याची समस्या, शिवाय शहरामध्ये कचरा टाकण्यासाठी कचरा डेपो उपलब्ध न होणे, त्यासाठी जागा न मिळणे या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी लातूरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीचा हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प प्रत्येक शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये राबवला गेला तर कचऱ्यापासून खत निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्न देखील मिळू शकेल. दूरदर्शन बातम्यासाठी दीपरत्न निलंगेकर, लातूर. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. जळगावात म्युझिक फॉर पीस उपक्रमांतर्गत गांधी रिसर्च फाउंडेशननं तालस्वरांच्या मैफलीचं आयोजन केलं होतं. या मैफलीत बेल्जियम इथले सुप्रसिद्ध सतारवादक बर्ट कॉर्नलिस आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाजवादक पंडित उद्धव बापू शिंदे आपेगावकर यांच्यातल्या सतार आणि पखवाजाची तालस्वरांची जुगलबंदी जळगावकरांनी काल अनुभवली. यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवरही उपस्थित होते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आज 45वी पुण्यतिथी. 26 जानेवारी 1950 ते 14 मे 1962 पर्यंत ते भारताचे राष्ट्रपती होते. भारताच्या प्रमुख पदावर 2 कार्यकाळ पूर्ण करणारे ते एकमेव राष्ट्रपती होते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची आज 122वी जयंती. देशाचे पंतप्रधान होणारे ते काँग्रेस व्यतिरिक्त अन्य पक्षाचे असे पहिले पंतप्रधान होते. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आणि पाकिस्तानचा सर्वोच्च किताब निशाने पाकिस्तान यानं गौरवण्यात आलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्य सरकार अनेक बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनातला शेवटचा मोर्चा आज मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
राज्य सरकारचं कामगार विरोधी धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकं उभारण्यात होत असलेली दिरंगाई या सगळ्याच कौमारे चाचणी समर्थनार्थ जाहीर चर्चा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेल्या दंगलींमुळे झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईत अटक. विद्यमान आर्थिक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता. कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरम इथं निधन. आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार, चाहत्यांवर शोककळा. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात कौमारे चाचणी समर्थनार्थ जाहीर चर्चा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेल्या दंगलींमुळे झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईत अटक. विद्यमान आर्थिक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता. कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरम इथं निधन. आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार, चाहत्यांवर शोककळा. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. प्रथम विधानसभा. विधानसभेच्या आजच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाजही गदारोळातच सुरू झालं. कौमारे चाचणी समर्थनार्थ जाहीर चर्चा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेल्या दंगलींमुळे झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईत अटक. विद्यमान आर्थिक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता. कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरम इथं निधन. आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. कौमारे चाचणी समर्थनार्थ जाहीर चर्चा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेल्या दंगलींमुळे झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईत अटक. विद्यमान आर्थिक वर्षात अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता. कांची मठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरम इथं निधन. आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. चाहत्यांवर शोककळा. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. प्रथम विधानसभा. विधानसभेच्या आजच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाजही गदारोळातच सुरू झालं. कामावरची चर्चा सुरू करण्यास आग्रह धरला. त्यांनी आपली मागणी घोषणा देत लावून धरल्यानंतर गदारोळ झाला आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 2 वेळा कामकाज तहकूब केलं. आज सकाळी कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात एक प्रश्न झाला आणि गोंधळ सुरूच झाला. बोंडअळीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत दिलेल्या आपल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करा असा आग्रह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विरोधी नेत्यांनी धरला. मात्र काल न झालेली गारपिटीच्या प्रस्तावात याचा समावेश करून एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा अशी सूचना अध्यक्षांनी केली. ती विरोधी नेत्यांनी मान्य केली. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. या गोंधळातच भाजपच्या डॉ. अनिल बोंडे यांनी चर्चा सुरूच ठेवली. या दरम्यान विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. अखेर पुन्हा एकदा कामकाज स्थगित होऊन अध्यक्षांच्या दालनात चर्चा झाल्यानुसार विषयपत्रिकेवर दाखवलेल्या क्रमानुसारच कामकाज करण्याची विरोधकांची मागणी तालिका अध्यक्षांनी मान्य केली आणि कामकाज सुरळीत झालं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यातल्या सुमारे 2 कोटी पशुधनाला आवश्यक असणारी लाळ्या खुरकत या रोगासाठीची लस तब्बल 7 वेळा निविदा मागूनही